इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत मग? इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट्स जे काय करतात, सिस्टम ऑफ ऑपरेशन इज डिपेंड ऑन द मेकॅनिकल. त्याच्यावरती डिपेंड आहे, द सिस्टम ऑफ ऑपरेशन डिपेंड ऑन मेकॅनिकल. तर आपण म्हणतो इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. आपण जर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्सचे जर ऍडव्हान्टेजेस किंवा फंक्शन्स जर बघितले आपण, तर आपल्याला काय कळतं, करंट युटिलाइज फॉर फंक्शनिंग. हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इन्स्ट्रुमेंट्स मूवमेंट करण्यासाठी ऑब्वियसली काय करतात, करंटला युटिलाइज करतात. कुणाला युटिलाइज करतात, ते करंटला युटिलाइज करतात. ओके, तो हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत, हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याची जी मूवमेंट आहे, त्या मूवमेंट साठी ते कुणाला यूज करतात, तर करंटला युटिलाइज करतात. ओके, कोण? इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर यांचं जे काही सेन्सिटिव्हिटी आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्सची, ही सेन्सिटिव्हिटी खूप हायर असते. काय असते? खूप हायर असते. कशाची? इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी काय असते? व्हेरी हायर. पण आता इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण काय वापरतोय, तर मेकॅनिकल डिव्हाइसेस वापरतोय. मग मेकॅनिकल डिव्हाइसेस जर आपण या इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरत असू, तर ऑब्विसली मेकॅनिकलच्या जेवढ्या काही डिसएडव्हान्टेजेस असणार आहेत, मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटच्या जेवढ्या काही डिसएडव्हान्टेजेस असणार आहेत, त्या सगळ्या डिसएडव्हान्टेजेस परत कुठे येणार आहेत, तर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये येणार. सगळे डिसएडव्हान्टेजेस कुठे येणार, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये येणार. म्हणजे फ्रिक्शन पण येणार, इनर्शिया पण येणार. त्यानंतर आपण पाहिलं मेकॅनिकल मध्ये अजून एक मेन डिसएडव्हान्टेजेस काय, पहिले आपण ती इनर्शियाची जी होती, म्हणजे बल्की स्ट्रक्चर, हेवी स्ट्रक्चर, ते सगळे डिसएडव्हान्टेजेस कशामध्ये येणार, ऑब्वियसली इलेक्ट्रिकल मध्ये येणार. आणि या सगळ्या डिसएडव्हान्टेजेसला ओव्हरकम करण्यासाठी, सगळ्या disadvantages of the mechanical as well as electrical instruments, to overcome the disadvantages of mechanical as well as electrical instruments, the electronic instrument is formed. Okay, हे सगळ्यांचे डिसएडव्हान्टेजेस मिनिमाइज करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट फॉर्म झालेले, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट फॉर्म झालेले. ओके, इलेक्ट्रॉनिक फॉर्म झालेले, तर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट फॉर्म झालेले. मग इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटच्या ऑब्विसली सगळ्या गोष्टी कशा असणार आहेत, ऍडव्हान्सेस असणार आहेत, चांगलेच असणार आहेत. ज्याच्यामध्ये रिस्पॉन्स फास्टर असेल, हाय सेन्सिटिव्हिटी असेल, बरोबर आहे, ग्रेटर फ्लेक्सिबिलिटी असेल, त्याची वेट कमी असेल त्याचा, त्याच्यानंतर लो पॉवर कन्झम्पशन असेल आणि रिलायबल पण असेल. कोण? इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट म्हणायचं कोणाला मग, ज्याच्यामध्ये काय वापरलेलं असेल, small state device and small sensors, solid state device, semi-conducting device. ओके, कोण वापरला असणार आहे ऑब्विसली यामध्ये, कोण वापरलेला असणार आहे, स्मॉल सेन्सर्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतील, सॉलिड स्टेट डिव्हाइसेस असतील आणि सेमी कंडक्टिंग डिव्हाइसेस असतील. हे सगळे डिव्हाइसेस यूज करून आपण काय बनवणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स बनवणार आहे. कोण बनवणार आहे, आपण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स बनवणार आहे, की ज्याची सेन्सिटिव्हिटी किती असणार आहे, सेन्सिटिव्हिटी किती असणार आहे, हायर असणार आहे. सेन्सिटिव्हिटी किती असणार आहे, हायर असणार आहे. रिस्पॉन्स कसा असणार आहे, फास्ट रिस्पॉन्स असेल. त्यानंतर हायर सेन्सिटिव्हिटी पाहिजे आपण, वेट कसा असणार आहे, लो असेल, लो वेट असेल. त्यानंतर हा कसा असणार आहे, रिलायबल पण असणार. ओके, हा काय असणार आहे, रिलायबल पण असणार. ठीक आहे, हे सगळं काय झालं, ऍडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. या सगळ्या गोष्टींमुळे, याच्या ऍडव्हान्स गोष्टींमुळे आपण ऍज कम्पेअर टू मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल पुन्हा प्रेफरन्स देतो इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्सला आपण प्रेफरन्स देतो. इथपर्यंत आलं लक्षात.
हो सर. ओके. आता या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असणार आहेत. काही गोष्टी डिसएडव्हान्टेजेस असणार आहेत, काही गोष्टी त्याच्यामध्ये पण अशा असणार आहेत ज्याच्यामुळे काय होणार आहे, आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस पण यूज करताना काहीतरी प्रिकॉशन्स घेतो. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये काही डिव्हाइसेस असे असतात की जे कसे असतात, टेम्परेचर व्हॅरियंट असतात. काय असतात? टेम्परेचर व्हॅरियंट. आता टेम्परेचर व्हॅरियंट कसं म्हणतो आपण? टेम्परेचर व्हॅरियंट. टेम्परेचर व्हॅरियंट म्हणजे काय, की टेम्परेचर नुसार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात. असे पण काही डिव्हाइसेस असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये फॉर एक्झाम्पल डायोड आहे, सेमीकंडक्टर आहे, यांना जर टेम्परेचर प्रोव्हाइड केलं आपण आपल्याला माहिती आहे अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण पाहिले की जर आपण काय केलं सेमीकंडक्टर डायोडला टेम्परेचर दिलं तर काय होतं, तो व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातो का? व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते काय करतात, व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातात. कधी टेम्परेचर प्रोव्हाइड केलं म्हणजे जर टेम्परेचर जर झालं ते जर असेल इन्स्ट्रुमेंटच्या जवळपास तर काय होईल, टेम्परेचर नुसार कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या चेंज होतील. इन्स्ट्रुमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय होतील, चेंज होतील डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर. त्यानंतर सेकंड काय तर भरपूर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरतोय आपण याच्यामध्ये, त्याच्यामुळे याची जी डिझाईन असणार आहे ती कॉम्प्लिकेटेड होते. मेकॅनिकलची डिझाईन पाहिजे आपण ती इझिली होती, इझी डिझाईन होती. तशी याची डिझाईन इझी असणार आहे का? नाही. याची डिझाईन कशी असणार आहे, कॉम्प्लिकेटेड डिझाईन असणार आहे. कशी असणार आहे डिझाईन याची, कॉम्प्लिकेटेड असणार आहे. आणि याची कॉस्ट सुद्धा कशी असणार आहे, मोर कॉस्ट असणार. ओके, काय असणार आहे, कॉस्ट कशी असणार आहे याची, जास्त असणार. ओके, हे सगळे झाले याचे डिसएडव्हान्टेजेस. कोणाचे? इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. इलेक्ट्रॉनिक. परत काय डाऊट? परत काय डाऊट आहे का? ओके, आता एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला बघायचा आहे, स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर काय डाऊट आला असेल तर विचारा, परत आपण रिवाइज करूया. तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. आहे तुम्हाला काय डाऊट? नो सर. ओके, आता आपण पाहू स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. त्याचे दोन टाइप्स आहेत, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि सेकंड आहे डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. टाइप्स त्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक आहे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरे आहे डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता स्टॅटिक आणि डायनामिक यांचं वर्ड टू वर्ड मिनिंग माहिती आहे कोणाला? स्टॅटिक म्हणजे काय राहणार आणि डायनामिक म्हणजे काय राहणार? माहिती आहे कोणाला स्टॅटिक म्हणजे काय राहतं? सर स्टॅटिक म्हणजे ज्यामध्ये मोशन नाही होत. त्याच्यामध्ये काय होत नाही? मोशन. Static means fixed. फिक्स, स्टेशनरी.
बरोबर आहे का? ओके, लक्ष द्या. आता स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की ज्या कशा राहतात, कॉन्स्टंट असतात, स्टेशनरी असतात. ओके, ज्या कॅरेक्टरिस्टिक्स अशा कॅरेक्टरिस्टिक्स ज्या कशा असतात, कॉन्स्टंट असतात. तुम्ही त्याचे इनपुट चेंज करा किंवा आउटपुट चेंज करा, त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर डज नॉट चेंज विथ द टाइम. काय होतं, टाइम नुसार कसं बिहेवियर काय होत नाही, चेंज होत नाही. ते कसं राहतं, स्टेशनरी राहतं. काय राहतं, स्टेशनरी राहतं. फॉर एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटला मी व्होल्टेज दिले, 30 व्होल्ट दिला आपण त्या इन्स्ट्रुमेंटला व्होल्टेज. ओके, त्यानंतर काही वेळानंतर त्याला मी इनपुट दिले, काही आउटपुटला मला दिसले की 230 आलेले. काही वेळानंतर म्हणजे परत आउटपुट चेक केलं, इथलं मला किती दिसायला पाहिजे, 230 दिसायला पाहिजे. ते चेंज झाले का नाही, ते काय झालेले कसं कसं मला दिसतंय, फ्रिक्वेन्सी लावली मी इथे मी फ्रिक्वेन्सी चेंज करतोय. मला फ्रिक्वेन्सी मीटर लावून घेते आणि मला आउटपुटला फ्रिक्वेन्सी मिळालेली आहे 50 हर्ट्झ. थोड्या वेळाने मी पाहिलं तरीही मला फ्रिक्वेन्सी किती दिसते, 50 हर्ट्झ दिसते. विथ रेस्पेक्ट टू टाइम फ्रिक्वेन्सी चेंज झालेली आहे का, तर फ्रिक्वेन्सी चेंज झालेली नाही. विथ रेस्पेक्ट टू टाइम फ्रिक्वेन्सी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. तीच फ्रिक्वेन्सी तिथे काय होते, शो होतीये. म्हणजे काय म्हणतात आपल्याला, the quantity to be measured does not change with respect to time, or it changes very slowly with respect to time. म्हणजे जरी झाली तरी एकदम स्लोली होणार आहे, खूप वेळाने होणार आहे. लगेच फास्ट रिस्पॉन्स तुम्हाला मिळणार नाही. लगेच आता पाहिले 230 लगेच एका सेकंदात पाहिजे 250 दिसले, तर अशी फ्रिक्वेन्सी तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंट मुळे चेंज झालेली दिसणार नाही. ओके, तर अशा इन्स्ट्रुमेंटचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे टाइम नुसार चेंज होत नाही, अशांना म्हणतो आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. स्टॅटिकचा मीनिंग असतो स्टेशनरी, स्टेशनरीचा मीनिंग असतो कॉन्स्टंट. ओके, त्याचा मीनिंग काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, द क्वांटिटी टू बी मेजर डज नॉट चेंज विथ रेस्पेक्ट टू टाइम. येते लक्षात, द क्वांटिटी टू बी मेजर डज नॉट चेंज विथ रेस्पेक्ट टू टाइम. Such characteristics of instruments are considered as a static characteristics. Such characteristics of instrument are considered as a static characteristics. त्याला आपण म्हणतो static characteristics. लक्षात आलं static म्हणजे, लक्षात आलं की static म्हणजे, हो सर. हो सर. ओके. मग आता डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे, डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे, चेंज विथ त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, प्रत्येक वेळा वेगळी येणार आहे. प्रत्येक टाइमला तुम्हाला व्हॅल्यू काय दिसेल, वेगळी दिसेल. आता काहीतरी वेगळी व्हॅल्यू, नंतर पाहायचं काहीतरी वेगळी व्हॅल्यू. म्हणजे जसा जसा टाइम इन्क्रीज होत जाईल ऍज पर द टाइम तुमची व्हॅल्यू काय होत जाणार, प्रत्येक वेळा चेंज होत जाणार आहे. काय होत जाणार आहे, प्रत्येक वेळा टाइम आपली आपली व्हॅल्यू काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. ओके, तर हा जरा मेन डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता हे स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सच्या, एक मिनिट, 1 2 3 4 5 6 7 बघा, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये 13 डेफिनेशन्स आहेत. डिफरंट डिफरंट डेफिनेशन्स बघायचं आपल्याला. किती डेफिनेशन्स, 13 डेफिनेशन्स आहेत. या 13 डेफिनेशन पैकी कोणत्याही 4 डेफिनेशन्स या एमएसबीटीच्या प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये विचारल्या जातात. लक्षात आलं, या 13 पैकी 4 डेफिनेशन एमएसबीटीच्या प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलेल्या आहेतच. म्हणजे हा VVIMT व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता आपल्याला तेच बघायचे, काय पाहिजे आपल्याला, मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते असतात ते आपल्याला बघायचे. किती टाईपचे ते सगळे, 13 टाईपचे, 13 टाईप्स आहेत. ओके, 13 टाईप्स आहेत. त्या एक एक टाईप्स आपल्याला आता बघायचं. या दोघांचं कंपॅरिझन कळालंय, स्टॅटिक आणि डायनामिकचं. हो सर. हो सर. जायचं मग आता तुझ्याकडे मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कडे. हो सर. ओके,
The first characteristics is accuracy. ओके, आता मला सांगा, आपण त्यावेळी डिस्कस नाही केलं याच्यावरती, तुम्हाला म्हटलं की आपल्याला नंतर डिस्कस करायचे. तुम्हाला काय वाटतं की accuracy म्हणजे काय असेल? accuracy आपण कशाला म्हणू शकतो? आपण म्हणतो एखाद्याच्या ड्रॉइंगची accuracy खूप छान आहे, तर त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे? आपण म्हणतो त्याची accuracy खूप चांगली आहे, त्याचा accuracy And quantityचे व्हॅल्यू चे जवळपास करेक्ट व्हॅल्यू. करेक्ट आहे, आपण त्यालाच काय म्हणत असतो? सर करेक्ट. accuracy कशाला म्हणतो आपण? क्लोजनेस विथ विच द इन्स्ट्रुमेंट रीडिंग. एखाद्या इन्स्ट्रुमेंटची जी रीडिंग असेल, म्हणजे एक्झॅक्ट रीडिंग जर 230 असेल आणि आपण ज्यावेळेस रीडिंग मेजर करतोय, आपण ज्यावेळेस रीडिंग बघतोय, त्यावेळेस आपली जी रीडिंग येते किती? 229.9, 229.8 ज्यावेळेस येत असते, किंवा किती येते? 229.89, 229.98. आता हे सगळं काय? क्लोज टू द ऍक्च्युअल रीडिंग. बरोबर आहे? ऍक्च्युअल रीडिंग आपली 230 आहे आणि सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत? त्याचा क्लोज आहे. त्या सगळ्या क्लोज व्हॅल्यूला आपण काय म्हणतो? accuracy म्हणतो. ओके, the closeness with which the instrument reading approaches the true value of the quantity being measured is called as accuracy. ओके, तर काय म्हणतो आपण? accuracy म्हणतो. त्याची डेफिनेशन आपण लिहून घेऊ काय आहे ती. closeness with which the instrument reading approaches closeness with which the instrument reading approaches the true value of the quantity. Approaches the true value of quantity, true value of the quantity being measured. Being measured is called as accuracy, is known as accuracy. Okay, is known as accuracy. ओके, डेफिनेशन कळाली सगळ्यांना accuracy? Yes, sir. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहायचं आपल्याला स्टॅटिक एरर. स्टॅटिक एरर म्हणजे काय? नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला स्टॅटिक एरर. नेक्स्ट इज स्टॅटिक एरर. आता स्टॅटिक एरर म्हणजे कशाला म्हणायचं आपण? काय कशाला म्हणू शकतो आपण? इट इज द डिफरन्स बिटवीन. हा काय असतो? डिफरन्स असतो कशामध्ये? मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. ओके, स्टॅटिक एरर म्हणजे काय असतो? किंवा एरर पण म्हणू शकतो आपण याला. एरर म्हणजे किंवा स्टॅटिक एरर म्हणजे काय असतं? डिफरन्स बिटवीन द मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. True value.
मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. म्हणजे काय, आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करतो. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना एखाद्याचं आन्सर आलेले 225 व्होल्ट आणि एखाद्याचं आन्सर आलेले 228 व्होल्ट आणि ऍक्च्युअल आन्सर आहे 213 व्होल्ट. ओके, तर आपण काय म्हणतो मग 2 व्होल्टचा एरर आलेला आहे, 2 व्होल्ट एरर आलेला आहे. ते काय म्हणतो आपण 5 व्होल्टचा एरर आलेला आहे. ओके, म्हणजे काय तर मेजर्ड व्हॅल्यू जी असेल, मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू या दोघांमध्ये जो डिफरन्स असणार आहे त्या डिफरन्सला आपण म्हणतो एरर. ओके, त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणतो एरर म्हणतो किंवा त्यालाच आपण म्हणतो स्टॅटिक एरर म्हणतो. ओके, त्यालाच आपण म्हणतो स्टॅटिक एरर. आता ही जी स्टॅटिक एरर आहे ही स्टॅटिक एरर दोन टाईपची असते. एक असते पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर आणि एक असते निगेटिव्ह स्टॅटिक एरर. ओके, ही टाईपची ही दोन टाईपची, एक असते पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर, पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर, दुसरी असते निगेटिव्ह स्टॅटिक एरर. एक असते पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर आणि एक असते निगेटिव्ह स्टॅटिक एरर. फॉर एक्झाम्पल 10 एम्पियर करंट की ट्रू व्हॅल्यू आहे. 10 एम्पियर काय ट्रू व्हॅल्यू आहे. ओके, समजा दोघं जण आहेत, आदेश आणि आदित्य आहे. आदेशने जर अॅमीटरने मेजर केलं तर आदेशला आलेली आहे 9.8 एम्पियर. ओके, त्यानंतर आदित्यने व्हॅल्यू चेक केली, आदित्यने व्हॅल्यू मेजर केली तर आदित्यने व्हॅल्यू दिलेली 10.2 एम्पियर. तर दोन्हीमध्ये पण एरर आहे, बरोबर आहे, दोन्हीमध्ये पण एरर दिसते आपल्याला. आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे 10 एम्पियर आहे. आदित्यने जेव्हा 9.8 आली म्हणजे एरर किती आला इथे, एरर किती आला 0.2 एम्पियरचा एरर आलाय, बरोबर आहे. हो सर. इथे पण एरर किती आलाय 0.2 एम्पियरचा एरर आलाय, राईट. दोन्हीकडे पण एरर आलेला आहे 0.2 चा एरर आलाय. जर ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त एरर येत असेल, ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त एरर येत असेल, जास्त एरर कोणाचा आलाय, आदित्यचा आलाय का आदेशचा आलाय, कोणाचा आलाय जास्त, गायत्री, एरर जास्त कोणाचा आलाय, आदित्यचा आलेला आहे 10.2 आहे. किती आहे तो 10.2 आहे, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यू आलेली आहे. तर अशा एररला म्हणतात पॉझिटिव्ह एरर. ओके, अशा एररला काय म्हणतात पॉझिटिव्ह एरर म्हणतात. आणि ऍक्च्युअल ट्रू व्हॅल्यू पेक्षा जर कमी व्हॅल्यू आलेली असेल तर त्याला म्हणतात निगेटिव्ह एरर. Negative. त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह एरर. ओके, या दोन टाइप्स आहेत, पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टॅटिक एरर. निगेटिव्ह स्टॅटिक एरर म्हणजे काय, ट्रू व्हॅल्यूपेक्षा कमी जर व्हॅल्यू असेल तर ती झाली निगेटिव्ह स्टॅटिक एरर, आणि ट्रू व्हॅल्यूपेक्षा जास्त जर एरर असेल तर ती काय झाली पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर. ती काय झाली पॉझिटिव्ह स्टॅटिक एरर झाली. ओके, त्यानंतर आपलं नेक्स्ट डेफिनेशन हे लक्षात आलं, एरर म्हणजे आणि ऍक्युरसी म्हणजे. हो सर. ओके, आता आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन बघायची प्रिसिशन. ऐकलंय का वर्ड कधी प्रिसिशन? प्रिसिशन, प्रिसिशन म्हणजे ऐकलंय का कोणी? नो सर, नाही. ओके, आता हा जो प्रिसिशन आहे, या प्रिसिशनचा मीनिंग काय आहे तो, समजा मी एखादी व्हॅल्यू रीड करतोय, मी काय केलं, समजा इथे काय आहे, समजा एक वॉटर आहे, या वॉटरला मी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिले.
काय केलेलं आपण 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर केले. पहिल्यांदा मेजर केलं 100च आले, दुसऱ्यांदा मेजर केलं 100च आले, तिसऱ्यांदा मेजर केलं 100च आले, चौथ्यांदा मेजर केले तरी किती आले 100च आले. म्हणजे काय झालं इथे तुमची जी रीडिंग आहे मेजरमेंटची ती रीडिंग काय झालेली आहे रिप्रोड्यूस झालेली आहे. प्रत्येक वेळा 30 काय झालेली आहे रीडिंग आलेली आहे. ओके काय झालेली आहे 30 काय आलेली आहे रीडिंग आलेली आहे. ओके मग ही जी कन्सिस्टन्सी आहे काय ही जी कन्सिस्टन्सी आहे त्या इन्स्ट्रुमेंटची त्या इन्स्ट्रुमेंटच्या कन्सिस्टन्सीला आपण म्हणतो प्रिसिशन. काय म्हणतो आपण त्या इन्स्ट्रुमेंटच्या कन्सिस्टन्सीला प्रिसिशन म्हणतो आपण. ओके लक्षात आलं सगळ्यांच्या. हो हो सर. सर. It is measure of reproducibility of the instrument of the measurement. Okay, by definition मध्ये म्हटले it is measure of reproducibility of the measurement. Okay, आता precision वापरतो कशासाठी आपण to describe the consistency or the reproducibility of the result. Precision म्हणजे काय कशासाठी वापरतो आपण परत परत तीच व्हॅल्यू तेच मेजरमेंट काय करण्यासाठी रिप्रोड्यूस करण्यासाठी आपण काय वापरतो प्रिसिशन वापरतो. काय वापरतो आपण प्रिसिशन वापरतो. तर प्रिसिशन मध्ये आणि ऍक्युरेसी मध्ये डिफरन्स काय आहे तो ऍक्युरेसी म्हणजे काय प्रिसिशन म्हणजे काय ऍक्युरेसीला कन्सिस्टन्सी नसते आणि प्रिसिजनला असते. ऍक्युरेसीला काय असते कन्सिस्टन्सी नसते. करेक्ट काय नसते ऍक्युरेसीला कधी कन्सिस्टन्सी नसते. प्रिसिशनला काय असते ऍक्युरेट प्रिसिशनला काय असते कन्सिस्टन्सी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं ठरवलं आपण तर समजा एक रीडिंग आहे समजा हा एमिटर आहे. हा एमिटर आहे हा एमिटर 1 आहे आणि हा एमिटर 2 आहे. दोन एमिटर घेतले आपण. ओके पहिल्या याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला 10 एंपियर 10 एंपियर 10 एंपियर 10 एंपियर आले. ओके दुसऱ्या याच्यामध्ये काय आले 10.1 आले 10.2 आले 10 आले परत 10.1 आले. ओके मग इथे काय दिसते तुम्हाला ऍक्युरेसी पण आहे प्रिसिशन पण आहे. बरोबर आहे ऍक्युरेसी पण आहे प्रिसिशन पण आहे. प्रिसिशन म्हणजे काय येतं हीच व्हॅल्यू परत परत येईल. प्रिसिशन म्हणजे काय येतं हीच व्हॅल्यू परत परत येईल. आता यामध्ये काय दिसतं तुम्हाला ऍक्युरेसीचा दिसते. तुम्हाला ऍक्युरेसी म्हणजे काय म्हणतो आपण नियर अबाउट इक्वलच्या बरोबर आहे ट्रू व्हॅल्यूच्या इक्वल येते नियर अबाउट बरोबर आहे. क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू म्हणतो आपण. आता हे क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू आहे पण प्रिसाइज आहे का हे प्रिसाइज आहे का ते तर त्याला प्रिसाइज म्हणता येणार नाही. आता हा एक 3 आहे समजा ट्रू व्हॅल्यू आपली 10 आहे पण काय आहे 10.1 10.1 10.1 10.1 झालं. हा याला काय म्हणता येईल आपल्याला ऍक्युरेट पण म्हणता येईल ऍक्युरेसी पण आहे म्हणता येईल आणि प्रिसिशन पण आहे म्हणता येईल. म्हणजे हीच व्हॅल्यू परत परत येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो प्रिसाइज व्हॅल्यू प्रिसिजन प्रेझेंट आहे असं म्हणू शकतो. लक्षात आला कन्सेप्ट. हो सर. उमेश प्रगती हो सर. उमेश उमेश आला का लक्षात उमेश देवयानी तुला आला का लक्षात हो सर. ओके आदेश आदित्य हो सर. ओके प्रिसिशन आणि याच्यात ऍक्युरेसी मध्ये डिफरन्स कळालाय. मग आता आपण नेक्स्ट डेफिनेशन घेऊ रिपीटॅबिलिटी. रिपीटॅबिलिटी
रिपीटेबिलिटी आणि प्रिसिशन मध्ये पण बरंच सेम बऱ्याचशा गोष्टी आहेत. रिपीटेबिलिटी म्हणजे काय की त्याला आपल्याला रिपीटेबिलिटी म्हणजे काय येतं? व्हॅल्यू रिपीट होत. व्हॅल्यू रिपीट म्हणजे प्रिसिशन झालं. रिपीटेबिलिटी म्हणजे काय होतं? एक व्हॅल्यू परत परत रिपीट नाही होणे. आलं लक्षात? त्याची डेफिनेशन काय आहे? थोडीशी वेगळी आहे. द व्हेरिएशन ऑफ द स्केल रीडिंग अँड इट्स रँडम इन नेचर. काय होते ती कंटिन्युअसली चेंज होतीये. कोणत्याही दोन व्हॅल्यू सारख्या नसते, कारण आपण रिपीटेबिलिटी. ओके, नावावरून आपल्याला रिपीट दिसतंय, पण ती रिपीट म्हणजे काय? ते प्रिसिशन आहे. त्याच्यातलं रिपीटेबिलिटीचं काय तर मग रिपीटेबिलिटी and reproducibility are measures of the closeness with which given input may be measured over again and again, but these two terms are not same. त्या कसं असलं पाहिजे? सेम नसल्या पाहिजे. कसं नसल्या पाहिजे? सेम नसल्या पाहिजे. म्हणजे काय? 10.1 10 10.2 10.1 10.3 असतील. ओके, काय होते? व्हॅल्यूज ऍक्युरेसीचे जवळपास येते, पण त्या कशा नसते? सेम नसते. व्हॅल्यूज सेम नसते. डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण? इट इज डिफाइन्ड ॲज द व्हेरिएशन ऑफ द स्केल रीडिंग. काय म्हणतो आपण त्याला? व्हेरिएशन्स ऑफ द स्केल रीडिंग. Variations of the scale reading, and it is random in nature. Reading and it is random in nature. Okay, it is called as repeatability. त्याला आपण काय म्हणणार आहे? रिपीटेबिलिटी म्हणतात. ओके, लक्षात आलं डेफिनेशन सगळ्यांच्या रिपीटेबिलिटीची? हो सर. काही डाऊट? नो सर. ओके, कंटिन्यू करायचंय का अजून? 40 मिनिट कंटिन्यू करायचं का अजून थांबायचंय? आपण एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि परत एक लेक्चर घेऊ, चालेल का? हो सर चालेल. आपण काय करू? 3 वाजता शार्प परत एक लेक्चर स्टार्ट करू आपलं. आपण एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ. आता आपली टीम संपेल. ही संपल्यानंतर आपण आपल्या पूर्ण डेफिनेशन्स आणि जेवढं होईल तेवढं कव्हर करू. ठीक आहे? हो सर. 15 मिनिट्स ब्रेक घेऊ आणि परत स्टार्ट.